केतन अग्रवाल 18 जूनला सियासोबत लोहगडावर गेला आणि तोच दिवस त्याचा शेवटचा ठरलाय। त्याची हत्या होऊन आज 9 दिवस झालेत। अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरूच आहे। सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी रोज नवीन खुलासे करतायत। सियाच्या डोकं चक्रावून टाकणाऱ्या दाव्यामुळे तिच्यावर कठोर कारवाईची मागणी होतीये। ती कधी म्हणते केतन आवडत नव्हता, कधी म्हणते केतन वीक वापरायचा। बिचारे केतनच्या आयुष्यातील ती 75 मिनिटे शेवटची ठरली आहेत। ती 75 मिनिटे तो आनंदाने जगला आणि सियाने त्याला कायमचंच शांत करून टाकलं। या व्हिडिओतून पाहूयात की केतनची ती 75 मिनिटे कशी शेवटची ठरली। केतन हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं, सियाला खरंच शिक्षा होईल का, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। केतन आणि सियाचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता। त्यानंतर 31 मेला केतन आणि सिया पहिल्यांदाच लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते। यावेळीच केतनला उंचीवरून खाली ढकलून मारण्याचा प्लॅन सियाच्या मनात आल्याची माहिती आहे। तिचा 3 वेळा हत्येचा प्रयत्न फसला। 14 जूनला सिया परत केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली। यावेळी सियाने त्याला धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी केतनचं नशीब चांगलं होतं। त्याने एका झाडाला पकडून स्वतःला वाचवलं। यावेळी सियाने तिथे साप आला होता असं सांगत जणू काहीच नाही घडलं असं दाखवलं। केतनने देखील सियावर विश्वास ठेवला। सियाने केतनला परत लोहगडावर फिरायला जायचं आहे असं सांगितलं, पण यावेळी केतन लोहगडावर फिरायला येण्यास तयार नव्हता। त्यामुळे सियाने प्रचंड वाद घातला। घरच्यांच्या मध्यस्थीनंतर आणि सियाने वाढदिवसाचं कारण सांगत केतनला लोहगडावर जाण्यासाठी तयार केल्याची माहिती आहे। 18 जूनला केतन आणि सियाचे लोहगडावर जाण्याचं ठरलं। दोघंही सकाळी 8 वाजता लोहगडाकडे निघाले। सकाळी 9:20 ते लोहगडावर ट्रेकिंगसाठी पोहोचले। वाढदिवसाचा आनंद, लग्नाची स्वप्न आणि आठवणी जपण्यासाठी फोटो व्हिडिओ, यामुळे केतन प्रचंड आनंदी होता अशी माहिती आहे। सगळं अगदी सामान्य वाटत होतं। केतन आनंदी होता। त्याला वाटलंच नाही की या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे। वर मृत्यू आपली वाट पाहतोय। पुढची 75 मिनिटं आपल्या आयुष्यातील शेवटची असून हे आनंद इथे संपणार याची कल्पनाच केतनला आली नाही। सकाळी 9:43 सिया आणि चेतनचे हावभाव तिकीट काउंटरवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। सिया केतनने तिकीट काढलं, मात्र चेतन तिकीट न काढताच पुढे गेल्याची माहिती आहे। 10:05 सिया आणि केतन गडावर पोहोचले। केतन ट्रेकिंगचा आनंद घेत होता। सियाच्या मनात वेगळंच सुरू होतं। सियाने वेळ वाया न घालवता ज्या ठिकाणाहून ढकलण्याचा प्लॅन होता त्या ठिकाणी केतनला ती घेऊन गेली। सिया आणि चेतनने वेळ वाया न घालवता सकाळी 10:25 ते 10:35 आसपास केतनला गडावरून ढकलल्याची माहिती आहे। म्हणजे केतनची ती 75 मिनिटे आनंदाची आणि नंतर मग भीती आणि मृत्यूचे ठरले। सियाने आधी केतन पाय घसरून खाली पडल्याचा दावा केला। त्यानंतर CCTV समोर आल्यानं मग मला लग्नासाठी केतन आवडत नसल्याचं म्हटलं। त्यानंतर आता तिने केतनला टक्कल होतं आणि तो वीग वापरत होता असा दावा केलाय। तो बोलताना हकलायचा, त्यामुळे सिया आनंदी नव्हती। त्यामुळे तिने केतनला मारण्याचा कट रचला असा दावा तिने केलाय। आता या प्रकरणी पोलिसांनी चेतन आणि सियाला अटक केली आहे। त्यानंतर पोलिसांनी सियाच्या भावाला चौकशीसाठी बोलावून 10 तास चौकशी केली। आज पोलिसांनी सियाच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलंय। आजच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र सियाने जे कृत्य केले त्याबाबत सियाचे आई वडील प्रचंड नाराज आहेत। त्यांनी तर सियाला कठोर शिक्षेची मागणी करत सियाने ज्या ठिकाणाहून केतनला ढकलले तिथून ढकलून द्या अशी मागणी केली आहे। यह मामला सुन के मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज़्यादा दुख मुझे है कि एक नहीं 2 परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए। जी, मुझे बहुत दुख है, बहुत पीड़ा है, पर ठीक है, उन्होंने बोले दोषी है। दोषी अगर करार होता है तो जो दोषी को सजा होनी चाहिए वो उसे देनी चाहिए। सिया और केतन जी की शादी के लिए परिवार में इतनी उम्मीदें थी, बहुत उम्मीदें थी, बहुत लगाव था। सामने वाली फैमिली भी बहुत लगाव से, बहुत प्यार से सिया को रखते थे और हम भी बहुत अच्छे से कर रहे थे। सब फंक्शन अच्छा हो रहा था। उन्होंने उनका बर्थडे सेलिब्रेशन के लिए भी बहुत प्रोग्राम किए थे। अगर हमें कुछ लगता था कि सिया का कुछ
प्रॉब्लम हो रहा है या केतन जी से बात नहीं कर पा रही है, तो उन्होंने हमसे डिस्कस करना था कि सिया का केतन जी का कुछ प्रॉब्लम चल रहा है, बच्चों में आपस में मनमुटाव हो रहा है, बच्चे बात नहीं कर रहे। पर उनके यहाँ से कोई मुझे रिएक्शन नहीं आया और ना ही मुझे कुछ लगा कि मेरी बेटी प्यार नहीं करती या क्या है। वो दोनों बच्चे बहुत प्यार से बहुत अच्छे से रहते थे। सिया ने कुछ भी ड्रिंक्स करती नहीं थी, कुछ भी पार्टी वार्टी जाने का तो कुछ वो नहीं था। अगर उनको ये लगा था तो उन्होंने मुझसे या जिसने ये रिश्ता कराया है, हमारी ननंद जी और हमारे जिया जी, तो उनसे एक बार पूछ लेना था कि ऐसे ऐसे बच्ची पार्टी जा रही है, ड्रिंक्स कर रही है, तो उन्होंने पूछा क्यों नहीं इस बारे में। आज तक तो 4 महीने तक उसकी बच्ची की बड़ाई ही करते थे, आज ये होने के बाद उन्होंने उसकी बुराई करना चालू की, फर्स्ट टाइम। तो आज तक तो उसकी बड़ाई ही बड़ाई होती थी, ये फर्स्ट टाइम सुने आया है कि वो ड्रिंक करती है या पार्टी जाती है। वो मेरी बेटी ने तो उनसे इतना लगाव और इतना प्रेम करते थे। मुझे उसके बारे में कुछ पता नहीं, चेतन कहाँ से आया, ना तो मैंने आज तक उसका चेहरा देखा, ना मेरी कभी लाइफ में बात हुई है उससे। जो कुछ हुआ ये बेहद दुखद घटना हुई है। हमें तो आज भी यकीन नहीं हो रहा है। उन्होंने तो अपना लड़का खोया है, पर उनका लड़का हमारे मेरा लड़का उनके लिए ज़्यादा प्यार था, मुझे उनसे इतना लगाव हो गया था जैसे कि मैं खुद अपने आप उनको अपना बेटा समझने लग गया था। इतना प्यारा, इतना होनहार, अच्छा लड़का आज हमने खो दिया। उसके लिए हमें बेहद दुख है। एक पिता के तौर पे यही कहूँगा कि पहाड़ तो उनके ऊपर टूटा है, उनका बेटा खोया है, इससे बड़ी दुखद घटना और कुछ नहीं है। बहुत उम्मीदें थी, बहुत उम्मीदें कि हम ऐसा करेंगे, हम ऐसा करेंगे। अब कुछ दिन पहले 19 तारीख को तो सिया का बर्थडे उन्होंने इतना अच्छे से सेलिब्रेट कराया था। केतन अग्रवालचे वडील अजय अग्रवाल यांनी महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। केतनच्या वडिलांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे। या प्रकरणी आता सिया आणि केतनला काय शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। जर सियाने हत्येची कबुली देत या कटात सहभागी असल्याचा दावा केला तर ती देखील चेतन एवढी जबाबदार ठरणार आहे। हा नियोजित कट होता, त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। मात्र जर सियाने आपला जबाब बदलला आणि तिने जर दावा केला की चेतन ब्लॅकमेल करत होता, चेतनचं हे कृत्य केलं आहे, तर मात्र सिया या हत्याकांडातून वाचू शकते आणि चेतन मात्र जन्मभर तुरुंगात चढू शकतो। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।